स्वामी समर्थ. कसा आहे तुमचा आजचा दिवस? आशा करते तुम्ही तुमचा दिवस खूप छान घालवला असेल. आणि आजची सुरुवात करते दुपारपासून. आज मी बीटरूटचं सॅलड बनवणार आहे आणि बीटरूटचं सॅलड कसं बनवायचं हे मी तुमच्याशी शेअर करते. आता वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत. माझं दीदला जेवण होतं आणि काहीतरी खावंसं वाटलं तर असं मी काहीतरी करत असते. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे म्हणजे आपल्याला काकडी ही अवेलेबल असते. आणि तुम्हाला खरं सांगू का, बीटरूट हे 12 महिने मिळणारं फळ आहे आणि ते आपल्या आरोग्यासाठी इतकं चांगलं आहे की आपण जर एक बीटरूट खाल्लं म्हणजे त्याच्यात जरी 2-3 फोडी खाल्ल्या कंपल्सरी तर आपल्याला त्याचे न्यूट्रिशन भेटून जातात. आपल्याला भरपूर असं खायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही बीटरूट किंवा डाळिंबर या दोनापैकी एक डेली खाल्लंच पाहिजे. आणि माझ्याकडे या दोन्हीही गोष्टी होत्या, यासाठी मी बीटरूट सॅलड बनवायचं हे डिसिजन घेतलं. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चांगलं आपल्याला काकडी चिरून घ्यायची आहे, बीटरूट चिरून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे, मीठ घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता. मी स्किप केलेली आहे यामध्ये साखर. आणि डाळिंबर इतक्याच वस्तू तुम्ही घालून मिक्स करून तुम्ही बीटरूट सॅलड बनवू शकता. साधी सोपी पद्धत आहे, लहान मुलंही करू शकतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि इथं तुम्ही प्रोसेसमध्ये पाहतच असाल. हे एक मनी प्लांट आहे, व्हेरिगेटेड मनी प्लांट आहे. हे माझ्याकडे कटिंग नव्हती, मग मला हे आता वॉटरमध्ये ग्रो करायचं आहे. आणि इथलं किचन सेल्फही थोडं चेंज करायचं आहे. आपण जर थोडं जरी चेंज केलं तर आपला तोही भाग खूप छान दिसू शकतो. आपण फक्त प्रयत्न करायला हवा. कोणतीही गोष्ट आपण करतो म्हटलं की तसंच ते पडून जातं. आपण ते करायचं ठाणलं किंवा आपण करायचं असं ठरवलं तर ते तेव्हाची तेव्हा गोष्ट करून मोकळं व्हायचं, म्हणजे आपल्याला नंतर ते काम लोड पडत नाही. आता मी इथलं किचनमधलं जे माझी विंडो आहे तिकडचं क्लीन करून घेते आणि थोडंफार मी तिथं ऑर्गनाईज करणार आहे. आणि हे तुम्ही असं क्यूट बघत आहात प्लांटर, हे मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. ते 3 आलेले आहेत, त्याच्यातलं एक इथं ठेवते. आणि अशा 2 माझ्याकडे कॉफी मग आहेत. त्या आता सध्या तरी मी यूज करत नाही आहे. मग ते कसं होतं, आपण तसंच ठेवून ते खराबी व्हायला बघतं, फुटायला बघतं. त्यासाठी मी आता त्याचा रियूज करणार आहे. आणि यामध्ये ॲक्च्युली आपण स्पून ठेवतो. आता सध्या भांडी दम मारलेली नाही आहेत ना, त्यासाठी त्याचे स्पून कमी दिसायले आणि जे आहेत ते ठेवून घेते. आणि आता त्याच्या बाजूलाच मी अनेक मग आहे, ते कॉफी मग, हे मिस्टरांचं कॉफी मग, अनेक आहे ते माझं कॉफी मग. आता त्या कॉफी मगमध्ये मी आता व्हेरिगेटेड
जे मी लावलं होतं ना, मनी प्लांट लावणार आहे ते आता त्यामध्ये घालून देणार आहे. आणि आपलं असं म्हटलं जातं मनी प्लांट लावणं हे शुभ असतो. आणि मनी प्लांटमध्येही खूप असे 2 प्रकार येतात असेल. आता हे तर मला दुसरा प्रकार भेटलेला आहे. आणि तुम्ही मनी प्लांटची जर व्यवस्थित केअर केला तर त्याची पानंही खूप मोठी मोठी येतात, खूप मोठी येऊ शकतात. आणि परत हे व्हेरिगेटेड जे मनी प्लांट आहे ना, ह्याची ग्रोथ ही सुद्धा वेलीसारखीच होते. खूप छान ग्रोथ आणि दिसायलाही खूप छान दिसतं. हे एक इंडोर प्लांट आहे. हे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये किंवा कोणत्याही हँगिंग प्लांटमध्ये तुम्ही लावू शकता. आणि इथं आईचे 2 डायबेटिक्सचे प्रोडक्ट्स ठेवते. अशा प्रकारे मी माझं किचन विंडो ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हा किचन विंडो ऑर्गनाईज छोटासा, मला तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर हे बघा, हे केरला जामून ज्यूस आहे. हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि हे डायबेटिक्स केअर, शुगर याने भरपूर कंट्रोल राहते. आता मी वर आलेली आहे. पाऊस पडायला चालू झालेला आहे आणि उन्हाळा असून इतका पावसाच्या सरी चालू झालेल्या आहेत. आणि तुम्हाला मी पाऊस दाखवते, खरंच पडत आहे. खूप छान असं वातावरण हे झालेलं आहे. आणि परत हा टाईम असतो ना, हा माझा काहीतरी करत असते मी. ह्या टायमाला फ्री असते. हा दुपारचा 3-4 टाईम असतो. त्यावेळी मी झोपत नाही, काही ना काहीतरी करतच असते. आता मी थोडं पिक्चर बघितलं आणि आता मला फार बोर झाले. आणि परत मी बीटरूटचं सॅलडी करून खाल्लं, खूप छान झालं. तुम्ही रेसिपी ती नक्की ट्राय करा. आणि एकदा असं होतं ना, भरपूर काही बघतो, सोशल मीडिया असू दे किंवा सतत वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण बघत असतोच दरवेळेला. त्यावेळी आपल्याला असं काय माहिती असं फार बोर होतं. तसं मला आता झालं आहे. आता काय करूया. आणि त्यामुळे आपल्याला असं सतत असे आपण जे बघतो त्याबद्दलच असे नुसते विचार येतात आणि मग आपल्याला नकारात्मकता यायला लागते. मग काय करूया. असं होतं कधी कधी. तुमच्यासोबत पण होतं का? आणि असा प्रत्येक दिवस हा सारखाच कधी नसतो. आज असा आहे तर उद्या वेगळाही असतो. आणि माझी मती बघा, हातात पेन मिळालं काय ना काहीतरी ही कारभारी करामती करत बसायचं, ही एक मला सवय आहे. फार मी लहानपणी असताना भरपूर मम्मीकडनं ओढून खायत होते. हातावर लिहून घ्यायचं नाही असं आमच्या आईचं स्ट्रिक्ट एक असं म्हटलं तर खूप ओढवून खायत होते मी अशा बाबतीत. तसं झालं ना, आता मी बुक रीडिंग करणार आहे. आता मी हे पुस्तक वाचते, मन शांत आणि आनंदी जीवन असं आहे हे पुस्तक आहे, पाहू शकता. आणि खूप छान पुस्तक आहे. आणि हे मी ऑनलाईन मागवलं होतं पुस्तक. आणि दिसायला का माहिती नाही, मन शांत आनंदी जीवन असं एक पुस्तक आहे. आणि हे मी वाचते. आणि रोज ह्याच्यातली मला पूर्ण एकदम वाचता होत नाही. त्यासाठी मग मी किती दिवसातनं 3 पेज वाचते. कधीही, सकाळी, दुपार, नंतर संध्याकाळ. सकाळी माझी 11ला कामं संपली की मी 11ला
पुस्तक घेऊन बसते, नाहीतर मग असं मधला टाईम कधी वेळ मिळेल तसं. खरं लई वाचायला जात नाही मी पुस्तक, कमीत कमी फक्त 3 पेज. समजो अगर न समजो, परंतु आपल्याला आपण जरी 3 पानं जरी वाचलो, त्या 3 पानामध्ये काहीतरी शिकण्यासारखं हे असतं, डेफिनेटली असतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मला पुस्तक वाचायची आवड, मी पहिला पुस्तक वाचायची नाही, मला पेपर वाचायची खूप आवड होती. त्याच्यामध्ये असे छोटे इन्फॉर्मेशन म्हणा, खूप अशी छान छान लेख येत होते, ते वाचायला मला खूप आवडायचं. मग त्याच्यानंतर मी असंच पाहिलं, सगळे असं म्हणतात बुक वाचावं, बुक रीडिंग करावं असं म्हणतात. मग मी पण विचार केला, खरंच का बुक वाचल्याने आपलं ग्रोथ होतं खरंच. मग त्यासाठी मी बुक ऑनलाईन एक मागवलं आणि खरंच खूप छान आहे पुस्तक हे. आणि यामध्ये समजून सांगणारे असे 6 अध्याय आहेत, त्याच्यातले तर माझे 4 अध्याय वाचून झालेले आहेत, आता आणि 2 आहेत, बघूयात कंप्लीट करते. आणि ॲक्च्युली रिव्ह्यू तरी चांगला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथंच व्हिडिओ एंड करते. चला, माझे असेच व्हिडिओ पाहत राहा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय. इथंच थांबवते व्हिडिओ.